एक गजानन महाराज. श्री स्वामी समर्थ. तोंड काळे होणार सावध व्हा, कारण आता काळ हिशोब घेणार आहे. होय, कर्क राशीच्या जात करून ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत खूप रडवलं, ज्यांनी तुमच्या ओल्या डोळ्याची आणि तुमच्या भावनिक स्वभावाची जाहीर चेष्टाई केली आणि तुमच्या या चांगुलपणाचा फायदा घेऊन स्वतःचे खिसे भरले, आता त्याचे समाजात काळे तोंड होण्याची वेळ आली आहे. कारण या ब्रह्मांडात एक असा भयंकर, महाभयंकर पण एक अत्यंत शक्तिशाली न्याय सुरू झालाय, ज्याचा हिशोब स्वतः काळ आणि महादेव मिळून घेणार. तुमच्या आयुष्यात आता एक असा चमत्कार घडेल, ज्याची तुमच्या शत्रूंनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. महादेवाचा तिसरा डोळा आता तुमच्यावर अन्याय करणाऱ्यावर फिरलाय. कर्क राशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यात आता अशा 5 महाभयंकर आणि चमत्कारी घटना घडतील, ज्या पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला खरंच पुनर्जन्मसुद्धा किंवा घ्यावा लागेल किंवा नशीब लागतं त्याला. हा केवळ एक साधा राजयोग नाही, तर मित्रांनो, तुमच्या गरिबीचा, जे मानसिक त्रासाचा आणि छळाचा कायमचा अंत करणारा एक महाराजयोग आहे. पण सावधान, हा काळ जेवढा तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलाय, तेवढा तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या हातून निसटून जाऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसातच, किंबहुना येणाऱ्या आगामी 72 तासाच्या आत तुमच्या आयुष्यात अशी पहिली घटना घडेल, जी पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण या 72 तासाचा काळ तुमच्या आयुष्यातील आजपर्यंतचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. या व्हिडिओच्या मध्यभागी मी एक अशी भयंकर चेतावणी सुद्धा दिली आहे, जी जर तुम्ही ऐकली नाही, तर तुमचा हा संपूर्ण राजयोग एका रात्रीत नष्ट होईल. महादेवाची विशेष कृपा नेमकी काय आहे मित्रांनो? कोणते 5 मोठे भूकंप, चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, जे तुमचं नशीब पालटू शकतात? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ता शेवटपर्यंत पाहण्याची सुरुवात करा. एक सेकंदही मिस करू नका मित्रांनो, कारण या आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही हातातून घालून टाकाल. त्यासोबतच जर महादेवावर तुमचा पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव लिहून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा. तर कर्क राशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यात घडणारी पहिली सर्वात मोठी आणि महाभयंकर घटना म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूचा पूर्णपणे विनाश होणार आहे. समाजात त्याचे तोंड काळे होणार आहे. आजपर्यंत ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचली, तुमच्या भावनाचा खेळ केला आणि तुमच्या सरळपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना वाटत होतं की तुम्ही हतबल आहात, फक्त रडू शकता. पण आता काळ असा काही उलटा फिरणार आहे की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ते स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात अडकतील. महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याच्या कोपामुळे त्यांना समाजात तोंड दाखवायला सुद्धा जागा मिळणार नाही मित्रांनो. कर्क राशीच्या जातकानं ज्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी संकट काळ तुमची साथ सोडली, तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवल्या, आता त्यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ स्वतः महादेवाने आणली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला आता कोणाशी वाद घालण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, कारण ब्रह्मांडात असा काही न्याय सुरू झालाय, जो तुमच्या शत्रूची झोप उडून टाकेल. तुमच्यावर जळणारे, तुमचे वाईट चिंतणारे लोक एका रात्रीत अशा संकटात सापडतील की त्यांना तुमच्या चरणास येऊन माफी मागावीच लागेल. हा महादेवाचा न्याय मित्रांनो तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहणार आहात. कर्क राशीच्या जातकानं हा काळ जेवढा तुमच्यासाठी या न्यायाचा आहे, तेवढा तुमच्या शत्रूसाठी महाभयंकर काळ असणार. त्यामुळे तुम्हाला आता फक्त एकच गोष्ट करायची, शांत राहायचंय. तुमच्या विरोधात ज्या कोर्ट कचेऱ्या, खोटे आरोप किंवा ऑफिसमध्ये राजकारण सुरू झालं, ते सगळं नष्ट होऊन सत्याचा विजय होणार आहे. शत्रूचा अहंकार चकनाचूर होईल. तुमचे हसणारे चेहरे पाहून त्यांचा जळफळाट अजून वाढेल. पण ते हे पण ते तुमचे काही वाकडे करू शकणार नाहीत, कारण आता महादेवाचे अदृश्य कवच तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे. कर्क राशीच्या जातकानं त्यासोबतच आता तुमच्या आर्थिक कोंडीचा सुद्धा कायमचा अंत होणार असून, तुमच्या कुंडलीत अचानक धनलाभाचा असा काही एक महाराजयोग निर्माण होतोय, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या अनेक वर्षापासून जे काही अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन तुमचं काम अडकत होतं, ज्या पैशासाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत होते, तो काळ आता संपेल मित्रांनो. कुठेतरी याचा गुप्त अचानक धन तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे डोक्यावरची जे जुनं कर्ज आहे मित्रांनो, जे तुम्हाला टेन्शन देत आहे, ते सर्व कर्ज फिटेल आणि तुमची रिकामी तिजोरी पुन्हा एकदा पैशाने ओसंडून वाहू लागेल. कर्क राशीच्या जातकानं दुसरी मोठी जी घटना आहे, जी क्रांती आहे, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत घडणार आहे. कारण ज्या अज्ञात आजारांनी, अति काळजी घेण्याच्या सवयीने आणि मानसिक तणावाने तुम्हाला रात्रीची झोप येऊ दिली नव्हती, तर आता महादेवाचे दिव्य कवच काम करेल. जर तुमच्या शरीरात सतत थकवा येत येत असेल, छातीत पोटाचे विकार
त्रास होत असेल, ॲसिडिटी वगैरे किंवा सतत नैराश्य, तुम्हाला डिप्रेशन येत असेल, ताणतणाव येत असेल, तर मित्रांनो ही इडापिडा आता कायमची टळणार आहे. कारण तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा, नवं चैतन्य निर्माण होईल. यामुळे तुम्ही दुप्पट वेगाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू शकाल. पण कर्क राशीचा जातकनो हा महाराज योग आणि आरोग्याचे सुख तुमच्या आयुष्यात येत असताना तुम्हाला एक अशी भयंकर चूक टाळायची आहे, जी महादेवाला प्रचंड क्रोधित करते. कर्क राशीचे लोक मनाने अतिशय हळवे असतात आणि जरा कुठं चांगलं घडलं की आनंदाच्या भरात समोरच्यावर आंधळा पुन्हा विश्वास ठेवतात. आणि जर तुम्ही या उत्साहाच्या भरात येऊन या एका विशिष्ट वाराला किंवा या नावाच्या व्यक्तीसमोर तुमच्या पैशाचा, तुमच्या यशाचा किंवा गुप्त ज्या घटनेचा खुलासा केला, तर संपूर्ण राजयोग एका क्षणात नष्ट होईल. ती गुप्त चेतावणी आणि तो चमत्कारिक उपाय मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे एक सेकंदही मिस न करता आधी पुढची घटना आपण समजून घेऊया. कर्क राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ पैशाचा पाऊस पाडणारा नाही, तो तुमच्या कर्माचा न्याय करणारा आहे. आजपर्यंत तुम्ही प्रामाणिक जे कष्ट केले, जे लोकांचे टोमणे सहन करूनही स्वतःचे कर्तव्य सोडले नाही, त्या प्रत्येक कष्टाचा हिशोब आता देव व्याजासह परत करणार आहे. नोकरीत अडकलेली पदोन्नती असो, व्यवसायात न होणारी प्रगती असो किंवा मित्रांनो, रखडलेले कोर्ट कचेरीचे व्यवहार आता दैवी शक्तीच्या प्रभावाने चुटकेसरशी तुमच्या बाजूने मार्गी लागतील. नशीब तुम्हाला अशा वळणावर आणून उभे करेल जिथे यश तुमच्या चरणाशी आहे. मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, महादेवाच्या विशेष कृपेमुळे आता नशिबाची अशी साथ तुम्हाला लाभणार की तुम्ही ज्या कामाला हात लावाल तिथे सोन्याचे रूपांतर होईल. गरिबी, आजारपणाचे दिवस संपून हा काळ तुम्हाला राजासारखं वैभव मिळवून देण्यासाठी सज्ज झालाय. आतापर्यंत ज्याने तुम्हाला दुबळे समजले तेच लोक आता तुमची प्रगती, तुमचे बदललेले आयुष्य, आरोग्य पाहून आश्चर्यचकित होतील. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानं चौथी सर्वात मोठी घटना, जी महत्त्वाची घटना आहे ती तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आणि मानसिक शांततेच्या बाबतीत घडणार. या या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गेल्या काही काळापासून तुमच्या घरात एक अज्ञात भीती, नातेसंबंधातील दुरावा, पैशाची चणचण किंवा आरोग्याच्या ज्या गंभीर समस्यांनी थैमान घातलं होतं, ज्यामुळे कुटुंबात जणू काही कोणाची तरी अत्यंत वाईट नजर लागली होती, असा भास जर तुम्हाला होत असेल. पण आता घाबरण्याची गरज नाही मित्रांनो, कारण महादेवाचा अदृश्य आशीर्वाद कवच तुमच्या घराभोवती निर्माण झाले. तुमच्या नशिबाचे बंद दारे उघडतील. घरातील सर्व प्रकारची जी नकारात्मक ऊर्जा आहे, जो वास्तुदोष आहे किंवा जो कौटुंबिक कलह एका झटक्यात नष्ट होणार असून तुमच्या घरात आता सुख समृद्धीचे, शांततेचे, सुखाचे वातावरण पुन्हा एकदा प्रस्थापित होणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या घरात अशी काही अतिशय गुप्त व आनंदाची बातमी सुद्धा मिळेल, ज्याची संपूर्ण कुटुंब गेल्या अनेक महिन्यापासून, वर्षापासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होती. त्यामध्ये मुलाच्या करिअरची चिंता असो, रखडलेले लग्नाचे योग असतो किंवा स्वतःच्या घराचं जे तुम्ही स्वप्न पाहिलं होतं ते असो, महादेवाच्या विशेष कृपेने ते विघ्न आता कायमचं दूर होईल. त्यावरचं तुमच्या घरातील सदस्याचे भाग्य इतक्या वेगाने पालटेल कालपर्यंत की जे नातेवाईक तुमच्या कुटुंबाला टाळत होते, दुर्लक्ष करत होते, तेच लोक आता तुमच्या घरातील आनंद, वैभव बघून थक्क होतील. हा असा सुवर्ण काळ आहे जो तुमच्या कुटुंबाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देणारा आहे. मित्रांनो, त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात ती पाचवी आणि सर्वात महाभयंकर अशा अत्यंत गुप्तशाली घटना घडणार आहे. त्याला ज्योतिषशास्त्रात महाभाग्योदय असे म्हणतात. आजपर्यंत ज्या नातेवाईकांनी, मित्रांनी, समाजाने तुम्हाला अत्यंत कमी लेखलंय, तुमच्या भावनिक असण्याचा गैरफायदाही घेतलाय, आता तेच लोक तुमच्या पाया पडायला येतील. महादेवाच्या विशेष कृपेमुळे तुमची प्रतिष्ठा, मान, सन्मान गगनाला भिडणार. तुमची परिस्थिती अशी बदलेल की ज्यांनी कालपर्यंत तुमचे फोन उचलणेही बंद केलते, तेच लोक आज तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी, तुमची एका सेकंदाची भेट घेण्यासाठी असुसलेले असतील. कर्क राशीच्या जातकनं, हा काळ ज्याची तुम्ही गेली अनेक वर्ष पाहत होता, तो तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असो, वाईट काळ असो, तो संपूर्ण आता नवीन सुवर्ण काळ सुरू होणार आहे. तुम्ही ज्या व्यवसायात, नोकरीत, कामात हात घालणार तिथे तुमचं यश पाय धुवून येणार. या काळात तुमचे शत्रू तुमचे नाव ऐकून थरथर कापतील, कारण कोणाला त्यांनाही कळून चुकलं की आता तुमच्या पाठीशी स्वतः महाकाल उभे आहेत. तुमच्या आयुष्यात अंधार कायमचा संपून हा काळ तुम्हाला राजासारखं वैभव आणि समाजात सर्वोच्च स्थान मिळवून देणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, शत्रूचा हिशोब होण्यास व अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे होण्यास आगामी 72 तास अत्यंत संवेदनशील आहेत.
पण याच 72 तासात एक भयंकर चूक तुमचा हा राजयोग नष्ट करू शकतो. त्यामुळे सावध व्हा. कारण जेव्हा तुमचा सुवर्णकाळ सुरू होईल, तेव्हा तुमच्या ओळखीचं र, अ आणि क या अक्षरापासून नाव सुरू होणारी एक व्यक्ती तुमच्याकडे मदतीचा आव आणून येईल किंवा तुमच्याशी भावनाशी खेळून तुमच्या यशाचे गुपित, तुमच्या सुखाचे गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही लवकर विघळता. पण यावेळी तुम्हाला मनाने कठोर व्हावे लागेल. तुमच्या पैशाची, यशाची या लोकांसमोर अजिबात वाच्यता करायची नाही. जर तुम्ही तुमचे गुपित घरातील काही जे अडचणी आहेत त्यांच्यासमोर बोललात, तर तुमच्या नशिबाला पुन्हा एकदा दुष्ट लागेल आणि हा राजयोग उलटून जाईल. त्यासोबतच कर्क राशीचा जातकांनो, महादेवाचा हा महाआशीर्वाद या 5 चमत्कारिक ज्या घटना मी सांगितल्यात, त्या तुमच्या आयुष्यात कोणतीही बाधा न येता लवकरात लवकर घडाव्यात म्हणून तुम्हाला एक अत्यंत सोपा चमत्कारी उपाय करायचा आहे. मित्रांनो, येत्या शनिवारी किंवा मंगळवारी सूर्यास्तानंतर एका पिंपळाच्या झाडाखाली किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यात थोडे काळे तीळ टाका. त्यानंतर तेथे बसून शांतपणे 11 वेळा ओम नमः शिवाय किंवा जय शनिदेव महाराज असा जप करा. हा एक लहानसा उपाय तुमच्या आयुष्यातील उरली शिरली सगळी नकारात्मकता आणि वाईट नजर एका झटक्यात नष्ट करेल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, आता काळ तुमचा हिशोब घेण्यासाठी तयार झालाय. तुम्हाला न्याय देण्यास पूर्णपणे सज्ज झालाय. जर तुम्हाला महादेवाच्या अथांग शक्तीवर, स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेलच, तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं हर हर महादेव कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा. ज्याच्या कमेंटवर महादेवाची कृपा नक्कीच होईल, त्याचे वाईट दिवस आज या क्षणापासून संपायला सुरुवात होतील. त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. देव तुमचं कल्याण करो. धन्यवाद.